नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं। आज आपण न्यूटन्सचे वेगवेगळे लॉज पाहणार आहोत। त्याच्यातला न्यूटनचा पहिला नियम आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। तर इकडे पहा, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय म्हणते? an object continues to remain at rest or in a state of uniform motion unless an external unbalanced force acts on it। याचा अर्थ काय आहे? म्हणजे कोणता बी ऑब्जेक्ट एक तर रेस्ट पोझिशनलाच असेल किंवा तो मोशन मध्येच असेल, जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होणार नाही तोपर्यंत। आता फॉर एक्झाम्पल ही चेअर आहे, पहा इकडे जाऊ। आता सध्याला ही चेअर रेस्ट पोझिशनला आहे। आता ही तोपर्यंत रेस्ट पोझिशनला राहील जोपर्यंत आपण याच्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून याला मोशन मध्ये आणत नाही तोपर्यंत। म्हणजे an object continues to remain at rest unless an external unbalanced force acts on it। तो ही चेअर रेस्ट पोझिशनलाच असली असती जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत। किंवा तुम्ही गाडीचं एक्झाम्पल घेऊ शकता, जोपर्यंत आपण गाडीला स्टार्ट करून त्याला गिअर मध्ये आणून ऍक्सलरेट करून एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय नाही करत तोपर्यंत गाडी रेस्ट पोझिशनलाच राहणार आहे। किंवा कोणती गाडी मोशन मध्ये असेल, आता मोशन मध्येच राहील गाडी जर आपण त्याच्यावर ब्रेक अप्लाय केलं नाही, म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही तोपर्यंत। किंवा आता समजा हा फॅन आहे, रेस्ट पोझिशनलाच आहे हा फॅन, याला स्टार्ट करायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावा लागेल, म्हणजे आपण करंट सप्लाय केले त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यावर फोर्स ऍक्ट व्हायला त्या फॅनच्या मधामध्ये जे कॉईल असते त्याच्यावर, म्हणजे फॅन रेस्ट पोझिशन मधून मोशन मध्ये आला। जर या फॅनला मोशन मधून रेस्ट पोझिशनला आणायचं आहे तर एक तर आपल्याला हाताने थांबवावं लागेल, म्हणजे एक्सटर्नल फोर्स अप्लाय करावं लागेल, किंवा त्याच्यातलं करंट काढून घ्यावं लागेल, म्हणजे फोर्स काढून घ्यावं लागेल, म्हणजे फॅन रेस्ट पोझिशनला येईल। म्हणजेच न्यूटनचा पहिला नियम काय म्हणते? an object continues to remain at rest or in a state of uniform motion unless an external unbalanced force acts on it। जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही या व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला किंवा पेजला फॉलो करा। धन्यवाद।